आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात। आरक्षण हवं असेल तर जरांगेंनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं, नितेश राणे यांचं वक्तव्य। लातूरमध्ये ध्वजारोहणासाठी गेलेल्या जयंत पाटलांचा मराठा आंदोलकांकडून निषेध। निवेदन न घेतल्यानं आंदोलक आक्रमक। मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देण्याची भूमिका। लोकशाहीमध्ये आघाडी करण्याचा सर्वांनाच अधिकार। जरांगे 29 तारखेला कोणती भूमिका घेतात त्यानंतर बोलणार। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि माझ्यातल्या वादाच्या बातम्या खोट्या। आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही, सगळे एकोप्यानं महायुती सरकार चालवतोय। विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही, त्यामुळे अफवा पसरवतात। अजित पवार यांचं उत्तर। शिंदे आणि अजित पवार यांच्यामधील वाद हा टोळीमधील गँगवॉर। 3 गँगकडून महाराष्ट्राची लूट सुरू आहे। कॅबिनेटमध्ये शिंदे अजित पवार यांच्यामध्ये फाईलवरून वाद झाल्याप्रकरणी संजय राऊतांची टीका। तर शिंदे अजित पवार यांच्यामध्ये वाद झाल्याच्या चर्चा या निरर्थक असल्याचं मुश्रीफांचं वक्तव्य। अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपचे आश्रित। भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडायची होती, त्यांनी ते केलं। संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वामध्ये राज्यामध्ये विधानसभेचा प्रचार होणार। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठरवलं जाणार, सूत्रांची माहिती। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना प्रचार प्रमुख केलं ही चांगली गोष्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरे सरकारपेक्षा तिप्पट कामांना मंजुरी दिल्याचा मुख्यमंत्री कार्यालयाचा दावा। गेल्या 25 महिन्यांमध्ये 23,674 फाईल्सपैकी 22,364 फाईल्सवर मुख्यमंत्र्यांकडून सह्या।